मंडळी नमस्कार, मी विलास बडे घेऊन आलोय बडे मुद्दे आणि आजचा मुद्दा आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्याचा। दादांच्या चिरंजीवांच्या प्रतापानी अवघा महाराष्ट्र स्तब्ध आहे। पण ज्या कंपनीवर जमीन घोटाळ्याचा आरोप आहे त्या कंपनीत पार्थ पवार यांची 99% भागीदारी आहे। पण यंत्रणेनं 99% वाल्याला सोडून 1% भागीदारी असणाऱ्याला गुन्हेगार ठरवलं, त्याच्यावर गुन्हा दाखल केला। त्यामुळेच आज महाराष्ट्राच्या समोर मुद्दा घेऊन आलोय आणि हाच आहे आपला बडे मुद्देचा चर्चेचा मुद्दा। अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का? महाराष्ट्राच्या मनातला हा प्रश्न आहे। तुम्हाला काय वाटतंय गेल्या 2 दिवसाच्या घडामोडी घडल्या त्याच्याबद्दलचं तुमचं मत नक्की नोंदवा। या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत मान्यवर पाहुणे आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमाताई अंधारे, काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आज आपल्या सोबत असणार आहेत। या चर्चेत सहभागी होण्यासाठी आरटीआय कार्यकर्ते पुण्यातून विजय कुंभार असतील आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सुद्धा असतील। आज सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्यांना, सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्यांना चर्चेला यायला निमंत्रित केलं, पण ते अजून आलेले नाहीयेत। त्यांनी सांगितलं अजित पवार यांची पत्रकार परिषद झाल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला कळवतो। ती पत्रकार परिषद होऊन सुद्धा 1 तास झाला, अजून सुद्धा ते आलेले नाहीयेत। आम्ही रिकामी खुर्ची ठेवणार आहोत, त्या खुर्चीवर त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत यावं आणि आपली भूमिका मांडावी, हे पुन्हा एकदा त्यांना आवाहन विनंती करतोय। कारण महाराष्ट्राला अधिकार आहे तुम्हाला प्रश्न विचारण्याचा आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा। पण मंडळी, पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्यातले जे तपशील हाती आले ते पाहिल्यानंतर सामान्य माणसाची मती अक्षरशः गुंग झाली आहे। सामान्य माणसाला आपल्या हतबलतेची चीड यावी असं हे सगळं प्रकरण आहे। कारण सामान्य माणूस पोट भरण्यासाठी गाव, घर, शेती सगळं सोडून शहरात येतो, जागा मिळेल तिथं राहतो, आहे ती तुटपुंजी लावून 1500 फुटाचं एक घर घेतो, त्यासाठी बँकेचं लोन घेतो, ते फेडण्यासाठी पोटाला चिमटा काढून त्याच्यासाठी आयुष्य जगतो। डोका आपटून घ्या तुम्ही, तरी कुणी 1 रुपयाची तुम्हाला स्टॅम्प ड्युटी माफ करत नाही की तुमचा एखादा हप्ता माफ होत नाही। एक हप्ता चुकला तर बँकवाले जगणं मुश्किल करतात। रस्त्यावरून चालताना नुसतं हेल्मेट नसेल ना तरी ट्रॅफिकवाला तुम्हाला सोडत नाही, माफ करत नाही। आणि हे लोक हातोहात सरकारची 1800 कोटींची जमीन हडप करण्याचा प्रयत्न करतात। या लोकांना जमिनी हडप करण्याचा भस्म्या रोग झालाय असं म्हटलं तर काय चुकलं सांगा? 1800 कोटींची जमीन 300 कोटीला खरेदी केली असं दाखवलं, तीही फक्त कागदोपत्री। 300 कोटी तर दिले नाहीतच, पण त्या व्यवहारापोटी 21 कोटींची जी स्टॅम्प ड्युटी होती, जी सरकारला भरायची होती, तीही भरायची यांची दानत नाही। तिथेही लबाडी करून माफ करून घेतली, म्हणजे 1800 कोटींची 40 एकर जमीन फक्त 500 रुपयात हडपली। सगळं काही फुकटात लुबाडण्याची ही काय मानसिकता असेल? हे एवढं प्रकरण नाहीये। पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीनं पुण्यातल्या कृषी विभागाची 15 एकर जमीनही हडप केल्याचा आरोप होतोय आणि त्या प्रकरणात 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्या घोटाळ्यात सुद्धा पुन्हा तेच सगळे मुख्य कलाकार। हे काय चाललंय? एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून? यांची मोडस ऑपरेंडी जर बघितली तर ती लँड माफियाची। घरातला मुलगा 1800 कोटींची जमीन खरेदी करतो आणि वडिलांना ते माहीत नसतं, यावर कोण आणि कसा विश्वास ठेवे? एवढं सगळं ढळढळीत समोर असताना भाच्याला खासदार सुप्रिया सुळे क्लीन चिट देतात। याला काय म्हणावं? ज्या कंपनीत 1% भागीदार आहे जो माणूस, त्याच्यावर गुन्हा दाखल होतो आणि 99% भागीदार असलेला सही सलामत सुटतो। यंत्रणेला त्याचा काहीच गुन्हा वाटत नाही। म्हणूनच आज प्रश्न विचारतोय की पार्थ पवार यांना वाचवलं जातंय का? कुंभार सर, काही वेळापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की तो व्यवहार आता रद्द होणार आहे आणि त्याच्याबद्दलची लगेच बातमी आली की कारवाई सुरू झालेली आहे। व्यवहार रद्द झाला म्हणजे सगळं संपलं,
चोरी झालीच नाही असा त्याचा अर्थ होतो का आणि सगळे सही सलामत सुटतील का? सगळे सही सलामत सुटतील एवढं नक्की सांगता येईल. कारण आता कोण बोलतंय? मंत्री बोलतायत, एक वडील बोलतायत, की आणखी बाकीचे मंत्री आहेत ते कुठल्या नात्यानं बोलतायत हे मला कळेनाचं झालंय. माझ्या ज्या काही 35 वर्षात शिकलेल्या प्रत्येक विषयाच्या ज्या डेफिनेशन होत्या, व्याख्या होत्या, त्या आता झपाट्यानं बदलताना दिसत आहेत. हम्म. व्यवहार रद्द झाला, हे किराणा मालाचं दुकान नाहीये. इथं कायद्याप्रमाणे व्यवहार व्हायला पाहिजे, ते व्यवहार झाले नाहीत. आणि आता उद्या सगळे म्हणजे ह्या जो मेसेज समाजामध्ये जातोय ना, हा. मुद्देमाल परत दिला की गुन्हा संपला. हम्म. हम्म. हा हम्म. हा एकूण भयानक विषय आहे. उद्या अशा पद्धतीने महाराष्ट्रातले सगळे छोटे मोठे गुन्हेगार आहेत ते आता कामालाच लागतील. हम्म. जमिनी हडपा, उघडकीला आलं की परत द्या, काही होत नाही, गुन्हा संपला. कारण त्यांना आता एक आधार मिळाला की मंत्र्याचा मुलगा, उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा असं सगळं काही करून सुटतोय. तुम्ही आणि जमिनीचं त्याच्यात कशाला म्हणताय? रेल्वेमध्ये गाडीमध्ये पाकिटमार सुद्धा म्हणतील, असं पाकिटमार त्यांना सापडले, हे घ्या पाकिट, झाला विषय संपला. संपला विषय. तसंच होणार आहे. आणि ह्या ज्या हम्म. डेफिनेशन चालल्यात, पॉवर ऑफ अटर्नी, आता हे मंत्रीच म्हणत होते हा. की पॉवर ऑफ अटर्नी दिली म्हणजे सगळी जबाबदारी ज्याला पॉवर ऑफ अटर्नी दिली. हे मी आयुष्यात म्हणजे मला आता कसं बोलावं सुचत नाही. पॉवर ऑफ अटर्नीचा अर्थ असा आहे की त्याने जे जे काय केलंय, मी कुणाला पॉवर ऑफ अटर्नी दिली असेल तर त्याची सगळी जबाबदारी माझ्या वर आहे. हा. त्या दिग्विजय पाटलांनी सही केली ती कंपनीच्या वतीने केली, त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत याच्यात केलेली नाही. आणि ज्या पद्धतीने आता समित्या नेमणं, क्लीन चिट देणे हे चाललंय ना, हम्म. हे म्हणजे याला आता आता या क्षणाला मला फार शब्द सुद्धा सुचत नाही. मी आज तक कधीही असं बघितलेलं नाही. आणि हे मंत्री म्हणतात यांनी शपथ घेतलेली आहे, लोकांच्या हिताची शपथ घेतलेली आहे. मला हे आता खरं तर शब्द वाईट आहे. हे मंत्री म्हणजे मंत्रालय आहे, मंत्री आहेत की किराणा मालाच्या दुकानातले कामगार आहेत? जे बोलतायत त्याला कुठेतरी कायद्याची, जनतेची, लोकशाहीची, संविधानाची चाड असली पाहिजे. ती आता पूर्णपणे संपलेली दिसतंय. या सगळ्यांनी मिळून आता म्हणजे तुमचं IPC, BNS वगैरे जे काय असेल त्या सगळ्याची वाट लावलेली आहे. असे जर व्यवहार रद्द होत असते तर मग कोर्ट आणि न्यायालय कशाला ठेवले असते? सर, कुठलाही जी अवस्था तुमची आहे ना, काय बोलावं हेच कळत नाहीये, हीच अवस्था महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाची आहे. मला सुषमाताईंना विचारायचंय, ताई, रेल्वेत समजा आपण प्रवास करतोय आणि प्रवास करत असताना समजा आपण घाईघाईमध्ये त्या दिवशी पास नाही दिला, आपल्याला जर पकडलं तर आपल्याला माफी नाहीये. पण आज गेल्या काही दिवसामध्ये आपण सातत्यानं बघतोय की हे या प्रकरणामध्ये 21 कोटीची माफी कशी मिळवली जाते. आधी 1800 कोटीची जमीन 300 कोटीला म्हणजे 1500 कोटी फायदा झालाय. पुन्हा त्याच्यानंतर सुद्धा 21 कोटी सुद्धा भरायचे नाहीयेत. आणि त्याच्यानंतर हे सगळं प्रकरण. आणि मग जेव्हा आज कारवाईची वेळ येते, 99% वाला कुठेच नाही, 1% वाल्यावर गुन्हा. याला काय म्हणायचं? थेट सांगा, वाचवलं जाते का? ते निश्चितपणे या व्यवहारामध्ये जी काही आता विजय कुंभार सरांनी मांडणी केली ती अगदी परफेक्ट आहे की मुद्देमाल परत केल्यानंतर तुम्ही गुन्हा माफ कसा काय होऊ शकतो. कारण कृती घडलेली आहे, चुकीची कृती घडलेली आहे, हे अगदीच बरोबर आहे. पण याच्या सोबतच अजून एक गोष्ट जरा लक्षात आणून दिली पाहिजे. प्लीज. ती महाराष्ट्राच्याही अगदी ताजी लक्षात आहे की जेव्हा जैन ट्रस्ट बोर्डिंगचा घोटाळा झाला, म्हणजे या दोन गोष्टी मला पुन्हा पुन्हा वारंवार विचार करते की जैन ट्रस्टचा जेव्हा घोटाळा झाला तेव्हा त्या घोटाळ्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने अवघ्या काही तासांच्या आत धर्मादाय आयुक्तांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेणं, बँकांनी कर्ज वाटप करणं, हे सगळं झालं होतं. पण या प्रकरणात म्हणजे किमान पार्थ पवारच्या प्रकरणामध्ये काही गुन्हे तरी दाखल झाले, किमान काही लोकांवरती काय म्हणता येईल त्यांच्यावर कारवाया झाल्या, निलंबनाची कारवाई झाली. परंतु जैन ट्रस्टच्या कारभारामध्ये मात्र काही तांत्रिक कारणामुळे ताईंचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. मी पुन्हा येतो ताई तुमच्याकडे, पुन्हा रिकनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. अंजली ताई आपल्यासोबत आहेत. अंजली ताई, 99% भागीदारी असून सुद्धा गुन्हा नाही आणि 1% ज्याची भागीदारी आहे त्याच्यावर गुन्हा दाखल होतो. महाराष्ट्रातल्या जनतेला हे उल्लू समजतात की गृहीत धरतात? काय समजावं याला? आता कसं आहे विलास की दोन गोष्टी आहेत. म्हणजे यांच्या ना या दोघांच्या 2 LLPs आहेत.
एक अमेय होल्डिंग्ज LLP आहे आणि एक अमेय एंटरप्राइजेस LLP आहे. अमेय होल्डिंग जी आहे ना, ती निदान आर्किटेक्चरल काम करते, टर्नकी प्रोजेक्ट घेते, त्याचा 4 कोटीचा टर्नओव्हर तरी आहे. ही जी अमेय एंटरप्राइजेस आहे, त्याचे काल रात्री मी डॉक्युमेंट्स डाउनलोड केले, त्याच्यात फक्त 1 लाख रुपयाचं पार्टनर्स कॉन्ट्रीब्युशन, ज्याच्यात 99,000 जसं होल्डिंग्स मध्ये आहे तसंच याच्यात पण आहे. 99,000 हे पार्थ पवारचे आहेत आणि फक्त 1,000 दिग्विजय पाटीलचे आहेत. म्हणजे सेम मोडस ऑपरेंडी. आणि हे लोकांना सांगून देणं गरजेचं आहे की कसं असतं, 2 प्रकारच्या कंपन्या असतात. एक असते प्रायव्हेट लिमिटेड आणि एक असते LLP म्हणजे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप कंपनी. आता पार्टनरशिप कंपनीत काय असतं की सगळे जास्त कायदे नसतात आणि ते फटफट काही वाटेल ते आपल्याला करता येतं. तर ते करण्यासाठी 2 जण लागतात. म्हणून ते दुसरा व्यक्ती जो आहे, तो दुसरा व्यक्ती हा आणला गेलाय आणि त्याला काहीच म्हणजे अर्थच नाहीये. 1% पार्टनरशिप त्याला देऊन ती कंपनी फॉर्म केली गेली आहे. आता याच्यात जर मी बघितलं तर 1 लाख रुपये त्यांच्या दोघांचं कॉन्ट्रीब्युशन, ज्याच्यात 99,000 यांचे आहेत, 1,000 रुपये त्यांच्या त्या दिग्विजय पाटलांचे आहेत आणि बाकी कॉन्ट्रीब्युशन फक्त 1,57,000. आणि मी मुद्दाम वाचून दाखवते, त्याच्यात ग्रॉस टर्नओव्हर 0, नेट टर्नओव्हर 0, सेल्स ऑफ गुड 0, ट्रेडेड गुड 0, सप्लाय ऑफ सर्व्हिसेस 0 आणि प्रॉफिट आफ्टर टॅक्स नाहीये. लॉस आहे 708 रुपयाचा. म्हणजे ही कंप्लीट डमी कंपनी आहे. अशी डमी कंपनी बनवून डमी व्यवहार केला. त्याच्यात 300 कोटीचा आता अग्रीमेंट मध्ये दिसतंय की 300 कोटीचा व्यवहार झालाय. खरं ती जमीन 1804 कोटीची आहे. म्हणजे 1804 कोटी पकडले तर त्याची स्टॅम्प ड्युटी 126 कोटी होते. इथे 300 कोटीवर सुद्धा त्यांना जे वेवर मिळालं आणि 21 कोटी आपण जे परत परत म्हणतोय सगळे, तर हे जे त्यांना डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रियल सर्व्हिसेस जी सेंटर जे आहे पुण्याचं, त्याच्यात सुद्धा मला असं कळतंय की त्याच्यात सुद्धा अजित पवार पालकमंत्री असल्यामुळे ते त्या कमिटीचे मेंबर आहेत. आणि हा सरळ जो विषय होतो हा क्लिअर कट ऑफिस ऑफ प्रॉफिट होतो. आणि पिक्युनरी बेनिफिट जर त्यांनी त्यांच्या घरातल्या परिवाराला मिळवून दिलं असेल तर त्यांचा राजीनामा हा झालाच पाहिजे. याची चौकशी झाली पाहिजे. 300 कोटीचा व्यवहार झाला की नाही. जर आज ते त्यांच्या भाषणात म्हणाले की 300 कोटी गेलेच नाहीयेत, तर गेले नाही तर मग काही कॅशने गेले का? कारण व्यवहार अग्रीमेंट झालंच कसं? मग तुम्ही IT पार्क होतंय हे कसं म्हटलं? मग तुम्ही IT पार्क साठी अर्ज कसा केलात? वेवर कसं घेतलात? आणि खरं कसं आहे की विलास, ह्या गोष्टींना मुद्दाम मांडणं गरजेचं आहे की याच्यात नुसतं IT पार्क बनवणार असं रेझोल्युशन करून हे जे त्यांना दिलं गेलंय वेवर, हे मुळात चुकीचं आहे. हे करताच येत नाही. कारण वेवर कधी होतं की बाबा तुमची झाली, जमीन घेतलीये, त्याच्यावर तुम्ही प्लॅन्स बनवले, प्लॅन सँक्शन झालेत. इथे काहीच नाही. सरकारी जमीन घ्यायची, त्याच्यावर नुसतं एक रेझोल्युशनाचा कागद बनवायचा, हवं ते तुम्ही बनवून त्याच्यावर लिहून घ्यायचं, त्या दिग्विजय पाटलाला पाठवून द्यायचं आणि तुम्हाला तेवढी 21 कोटी जे सो कॉल्ड 300 वरचं, म्हणजे खरं तर 126 म्हणायला पाहिजे, तेवढं तुम्हाला वेवर मिळतं. आता ह्याच्यात स्टॅम्प्स ऍक्ट प्रमाणे जर असा व्यवहार झाला असेल, आता आपण फक्त कायदेशीर बोलूया. हो, कायदेशीरच बोलूया. हो, स्टॅम्प्स ऍक्ट मध्ये सेक्शन 82 आहे आणि हा सेक्शन 82 काय म्हणतो की समजा खोटे लोक आली, आता से फॉर एक्झाम्पल जसं ती शीतल टेकचंदानी आहे, टेकचंदानी का वॉट एव्हर हर नेम इज, तर ती समजा आली आणि तिने जे खोटे म्हणजे सगळ्यांचे पॉवर ऑफ अटॉर्नी घेतले होते आणि ज्याच्यात तिने खरं तर पैसेही दिले नव्हते, एकाचा तर चेक देखील बाउन्स झाला होता, आणि अशा लोकांकडनं तिने जी पॉवर घेतली होती ती घेऊन तिने जर डॉक्युमेंट केलं, हा सेक्शन 82 खाली येतं. त्यानंतर सेक्शन 82 असं म्हणतं म्हणजे खोटं रेप्रेझेंटेशन करणं हा गुन्हा आहे. खोटे डॉक्युमेंट देणं म्हणजे जसा बंद सातबारा आहे तो पण एक खोटं गुन्हा आहे. आणि फ्रॉड करणं हा देखील गुन्हा आहे आणि 7 वर्षाची त्याला शिक्षा होते. आणि सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्याप्रमाणे जर 2 वर्षाच्या वरील शिक्षा होत असेल तर तिथे अटक झाली पाहिजे. पण हे कधी आताच्या घटनेला गुन्हा दाखल झाल्यावर होत असेल ना? गुन्हा दाखल झाल्यानंतर होतच नाही, काय करायचं त्याला? हो ना. तर त्याचा दुसरा महत्वाचा मुद्दा की त्याच्यात काय होतं एक्झॅक्टली की जो विकणारा
आणि जो घेणारा. आता घेणारं कोण आहे इथे? दिग्विजय पाटील नाहीये. दिग्विजय पाटील इज रिप्रेझेंटिंग अ कंपनी, अ पार्टनरशिप फर्म, ज्याचं नाव अमेडिया एंटरप्राइजेस आहे असं त्या इंडेक्स 2 मध्ये लिहिलेलं आहे, त्या अग्रीमेंट मध्ये लिहिलेलं आहे. तर ती FIR जे आहे ते अमेडिया एंटरप्राइजेस वर व्हायला हवं होतं आणि ज्याचे 99% पार्टनर हे पार्थ पवार आहेत. त्यामुळे पार्थ अजित पवार यांच्यावर तो FIR व्हायला पाहिजे, अमेडियावर तो व्हायला पाहिजे, शीतलवर व्हायला पाहिजे आणि त्या दुय्यम निबंधकांवर व्हायला पाहिजे. पण होतंय काय, आपल्याला तर माहितीच आहे, राजकारणात तुम्ही कितीही मोठे स्कॅम करा, कितीही मोठे, आणि जाऊन कुठचे जे असेल त्या सरकारमध्ये जाऊन बसायचं आणि उपमुख्यमंत्री व्हायचं की झालं तुमचा स्कॅम माफ. मग तुम्ही सिंचन घोटाळा करा, तुम्ही सिंचन घोटाळा करा 72,000 कोटीचा. त्यांच्यासाठी तर अजित पवारांसाठी चिल्लर गोष्ट आहे. म्हणजे 300 कोटी इज नथिंग. ज्यांनी 72,000 कोटीचा स्कॅम पचवलाय त्यांच्यासाठी 300 कोटी इज चिल्लर, मी तर म्हणेन. पण ती 300 नसून 1804 आहे. कोरेगाव पार्क मध्ये 40 एकर जमीन इज नॉट 300 कोटीची. काय म्हणजे कोणी म्हटलं तरी ते शक्य नाही. म्हणून माझी मागणी अशी होती की आधीचे आणि नंतरचे व्यवहार जे झालेले असतील त्याचे डॉक्युमेंट्स आपण मागितले पाहिजेत. आणि इथे ही जी समिती बनेल ना त्याच्यात विजय कुंभार सारख्या लोकांना घेतलं गेलं पाहिजे की त्याचं मॉनिटरिंग झालं पाहिजे, डे टू डे मॉनिटरिंग, जनतेचा प्रतिनिधी त्याच्यात असला पाहिजे. आणि म्हणून त्याच्यात खरं, कारण तुम्हाला माहितीये असंच झोटिंग कमिटी एक स्थापन झाली होती. नाही, झोटिंग कमिटी झाली होती, आठवतंय? तेव्हा खडसेंच्या वेळेस. आजपर्यंतचा अहवाल कधी कोणी बघितलाय? तेव्हा पण उच्चस्तरीय चौकशी झाली होती. झोटिंग समितीचा अहवाल येईल म्हणून सांगितलं. अहवाल सरकारकडे सबमिट झाला. आज तगायत आपण तो कोणी बघितलेला नाही. याचा अर्थ या समित्या तुमच्या माझ्यासाठी असतात. 4 दिवस आपण त्याची बडबड करतो, 5व्या दिवशी विसरून जातो, 5व्या दिवशी परत नवीन स्कॅम येतो. म्हणूनच ताई मला हेच विचारायचंय, हनुमंतजी, हा कॉन्फिडन्स येतो कुठून? बघा, अगदी सुरुवातीपासून ते शेवटच्या इथपर्यंत एकही अशी गोष्ट नाही, दाखवली कायदेशीर झाली आहे पण ती कायदेशीर काय, सगळं काही इल्लीगल होतं. लँड माफिया असतात ना, लँड माफिया जशा प्रकारचे रॅकेट करतात ना गावगाव, तशा प्रकारची ही मोडस ऑपरेंडी दिसतेय. सगळे तेच चेहरे, सगळे कलाकार हे. अशा प्रकारच्या इतकं मोठं प्रकरण तुमच्या हाती लागल्यानंतर विरोधी पक्ष म्हणून तुम्ही काय करणार आहात? कारण आता तुम्हाला वाटतंय का की या सगळ्या प्रकरणात पार्थ पवार यांना वाचवलं जातंय? विलासजी, खरं म्हणजे पार्थ पवार असतील किंवा तो तहसीलदार असेल किंवा मुद्रांक शुल्क माफी दिलेला अधिकारी असेल, ही सगळी दाखवायची नाव आहेत. हा सगळा स्कॅम हा अजितदादा, चंद्रशेखर बावनकुळे साहेब, उद्योग मंत्री उदयजी सावंत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यांनी संगनमतानं हे केलेलं आहे. कंपनी कोणी आपल्या मुलानं काढली, त्यांनी काढलेली कंपनी मला माहितच नाही, तो काय व्यवहार करतो हे मला माहितच नाही, हे तर आमचा रिक्षावाला टपरीवाला पण काल सकाळपासून अजितदादांचं स्टेटमेंट ऐकल्यापासून पोट धरून हसतायत. त्यामुळे आपण त्याच्यावर चर्चा करणं म्हणजे सोडून दिलं पाहिजे. हा स्कॅम हा महाराष्ट्र सरकार, महायुतीचं जे महाराष्ट्र सरकार आहे त्याच्यातले मंत्री देवेंद्रजी सगळं त्याच्यात सहभागी आहेत. कसं ते सांगतो. गृहमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. तुम्ही इंट्रो मध्ये सांगितलं, आम्ही कालपासून बघतोय की गुन्हा एका माणसावर झाला आणि दुसऱ्या माणसावर झाला नाही. ज्याची कंपनी आहे, ज्याचे 99% शेअर्स आहेत, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांना आपण नाही विचारायचं? देवेंद्र फडणवीस साहेबांनी असं म्हणणं आहे, आज बावनकुळेंनी असं सांगितलं, सह्या करायला जे गेले ना तिथं त्यांच्यावरच आम्ही गुन्हा दाखल केलाय, हे म्हणणं पटतं. बावनकुळे साहेबांना खरं म्हणजे मी कालही मला प्रचंड हसू आलं. आणि इतकं जर तुम्ही जनतेला मूर्खात काढणार असाल तर बावनकुळे साहेब, तुम्हाला कधीतरी जनतेच्या समोर जायचंय. सगळंच काय मतचोरी करून तुमचं होणार नाही. बावनकुळे साहेबांना माहित नव्हतं का की पुण्यासारख्या, कोरेगाव पार्क सारख्या ठिकाणी 1800 कोटीची जमिनीचा खरेदी विक्रीचा काहीतरी व्यवहार होतोय. जी जमीन सरकारी सातबाऱ्यावर आहे, सरकारचा सातबारा आहे ती जमिनीवर. महसूल मंत्री म्हणून तुम्ही काय शेळ्या राखताय का मेंढ्या राखताय का? तुम्ही शेतामध्ये काय गवत उपटताय? महसूल मंत्र्यांना पुण्यामध्ये 1800 कोटीची जमिनीची खरेदी विक्री बोगस कागदपत्र करून होते, त्याचं भान नाही. उद्योग मंत्र्यांनी मीडिया समोर येऊन सांगितलं, मला दुसरा कुठलाही शब्द सापडत नाही निर्लज्जपणा हा शब्द घेण्याशिवाय, की आमच्या उद्योग खात्याच्या कुठल्याही विभागानं काही पत्र दिलेलं नाही. मग 21 कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी तिथं उद्योगाच्या IT विभागाच्या वतीनं, उद्योग संचालनाच्या वतीनं कशी झाली? म्हणजे 21 कोटीची टॅक्स माफी दिली, मुद्रांक शुल्क माफी दिली, उद्योग मंत्री माहित नाही म्हणतायत. 1800 कोटी रुपयाची जमीन परस्पर खरेदी विक्रीचा खोटा व्यवहार सगळा दाखवून खरेपणाचा त्याला मुलामा चढवण्यात आला. महसूल मंत्री आणि विज्ञ आहेत. आणि ज्यांची ही कंपनी आहे, ज्यांच्या
त्यांचे 99% शेअर्स आहेत, त्याच्यावर गुन्हा दाखल न होता एका किरकोळ त्यांच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल होतो, तरी देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतायत. आणि पालकमंत्री असलेले अजितदादा पवार पुण्याचे म्हणतायत की माझा मुलगा काय करतो हे मला माहित नाही. हे वोट चोरी करून आलेलं सरकार आहे विलासजी. यांना लोकमताची फिकीर नाही. लोकांसमोर जायचंय, मतं मागायचे, आपली प्रतिमा, आपल्या चोऱ्या उड्या पडतील याची कुठलीही फिकीर नसलेलं हे सरकार आहे. त्यामुळे आम्ही तर साधं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी राजीनामा दिला पाहिजे. तुमच्या खात्याच्या महसूल मंत्र्याला काय माहित नाही, तुमच्या खात्याच्या उद्योग मंत्र्याला माहित नाही, तुमचे पालकमंत्री अर्थमंत्र्याला काय माहित नाही. याच अर्थमंत्र्यांनी सांगितलं ना फुकट काय मिळणार नाही, पोराला फुकट जमीन द्यायला बरं मिळते. याच पालकमंत्री अजितदादांनी सांगितलं होतं आमच्या भारतीच्या सारथीच्या महाज्योतीच्या मुलांना की पीएचडी करून काय दिवे लावायचे. तुमचा मुलगा 1800 कोटीचा दिवा 300 कोटीला पाजळतोय. 300 कोटीचा 21 कोटी त्याला तुम्ही माफी देताय. 10 लाख कोटी कर्ज माझ्या महाराष्ट्रावर आहे. तुम्ही जर अशा मुद्रांक शुल्क वाटत फिरत असाल स्वतःच्या घरामध्ये तर फडणवीस साहेबांना नाही जा विचारायचा. बावनकुळे साहेब जबाबदार नाहीत, भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय आज महाराष्ट्र विचारतोय या सगळ्या प्रकरणातला. सुषमाताई पुन्हा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मला ताई माफ करा, काही तांत्रिक कारणामुळे तुमच्यापर्यंत येऊ शकलो नाही, पण वाढदिवसाच्या तुम्हाला शुभेच्छा सुद्धा. आज वाढदिवस असताना सुद्धा तुम्ही आलेले आहात. इकडे लोक कसे वाढतायत बघा, आपण वयानेच वाढतोय. ठीक आहे. आणि या सगळ्यामध्ये एक गोष्ट आहे की अजित पवार जेव्हा म्हणतात की घरात काय केलं, मुलानं काय केलं मला माहित नाही. एक वेळ ठीक आहे समजूया, पण ते जसे ते पालक आहेत त्या मुलाचे तसे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ना. हे पालक म्हणून जसं अपयश आहे तसं पालकमंत्री म्हणून सुद्धा त्यांचं अपयश नाही का? निश्चितपणे अजितदादांना जसं इतर पालकांना माहित नसतं की आपली मुलं नेमकी काय करतायत तसं त्यांना माहित नसणं फार स्वाभाविक आहे. त्यामुळे ते जेव्हा म्हणतात की त्याचं काय केलं मला माहित नाही, तेव्हा माझा त्यांच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास आहे. मात्र पालकमंत्र्यांना माहित नाही असं म्हणणं मात्र ते काही अविश्वास. तांत्रिक कारणामुळे पुन्हा ताईंचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. कुमार सर, तुमच्याकडून मला या प्रश्नाचं उत्तर हवंय. मला माहित नाही, मी अनभित. हा सुषमाताई प्लीज, आला आवाज. हा बोला पूर्ण करा. हा कॉन्फिडन्स येतो कुठून, तर मी आवर्जून सांगितलं पाहिजे की हा कॉन्फिडन्स तिथूनच येतो जिथून मुरलीधर मोहोळ सारख्या माणसाला क्लीन चिट दिली जाते. हा कॉन्फिडन्स तिथूनच येतो जिथून जैन ट्रस्ट बोर्डिंगचा व्यवहार करतानाही व्यवहार रद्द झाला की सगळा विषय संपतो. किमान पार्थ पवारच्या प्रकरणात फौजदारी गुन्हा तरी दाखल झाला, मुरलीधर मोहोळच्या प्रकरणात तर तो गुन्हाही दाखल झाला नाही. किमान या प्रकरणात 2-3 अधिकारी निलंबित झाले, मुरलीधर मोहोळच्या प्रकरणात तर तेही झालं नाही. किमान या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीसांनी कदाचित अजितदादांची नांगी ठेचायचीच असा विचार करून तावातावाने चौकशीचे आदेश दिले. मात्र त्याच देवेंद्र फडणवीसांनी स्वतःच मी पुन्हा जातो त्यांच्याकडे. फ्रीज झाल्या त्या. विजय सर, हे पाय याच्यामध्ये काय घडायला मला अजूनही कळलं नाही. कोण कुठल्या कपॅसिटीमध्ये बोलतंय, म्हणजे मंत्री म्हणून बोलतायत, एका मुलाचे पालक म्हणून बोलतायत, मुलाबद्दल काही माहिती काही जरी म्हणून बोलले तरी अपयश आहे ना, पालक म्हणून जरी बोलले तरी अपयश आहे. एक मिनिट, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जबाबदारी होती ते उपमुख्यमंत्री आहेत, त्याच्याबरोबर राज्याचे वित्तमंत्री आहेत. राज्याचं 1 रुपयाचं जरी नुकसान होत असेल तर त्यांनी सावध होऊन त्याची चौकशी करायला पाहिजे होती. त्याच्या बाबतीत ते काहीच बोलत नाही. उलट ते कुणाकुणावर ढकलून कसं काय माझा मुलगा चुकला नाही, कसं काय व्यवहार झाला नाही, आता कसा व्यवहार रद्द करतो याच्यावर बोलतायत. राज्याचं नुकसान करणाऱ्या लोकांना, त्या व्यक्तींना राज्याचे वित्तमंत्री संरक्षण देत आहेत आणि बाकीचे अधिकारी बाकीचे मंत्री त्यांची पाठराखण करतायत. हे चित्र अत्यंत विदारक आहे. पहिली गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री सुद्धा ज्या वेळेला म्हणत होते की मी कागदपत्र मागवतो जी आपल्याला अवेलेबल होती, जसं मी काल ह्याच चॅनेलवर म्हटलं की काहीही होणार नाही, हे सगळे एकाच बोटीमध्ये बसलेले आहेत. यांना फक्त आता लोकांच्या समोर जाण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी दाखवाव्या लागतात. या सगळ्यांनी मिळून महाराष्ट्राला लुटायचं ठरवलंय. त्याच्यासाठी कुठल्याही कायद्याची, कुठल्याही नैतिकतेचं बंधन यांना राहिलेलं नाही. अन्यथा आपले मंत्री म्हणाले नसते की तो पर्सनल हे माझं काय काय होतं, काय वेळेला त्याच विषयावर कसं बोलावं कळत नाहीये. मंत्री म्हणतोय की त्या माणसाने पर्सनल कपॅसिटीमध्ये सही केली. हे जर असेल तर त्यांनी
कुणाचीही मागणी नसताना तातडीने राजीनामा देऊन या मला विषयातलं काही कळत नाही असं जग जाहीर करावं. म्हणजे या मंत्र्याच्या वतीत बोलताना आपण थोडंसं तारतम्य बाळगलं पाहिजे हे मलाही कळतं, परंतु तारतम्य न बाळगणारे मंत्री आणि अधिकारी जर मिळाले असतील आणि हे ज्यांची चौकशी समिती नेमली, मी मागे याच्यावर लिहिलेलं आहे की चौकशी समिती हा फार असतो विषयाला देण्याचा तो प्रयत्न असतो. हे सगळे अधिकारी तुम्ही यादी बघा, आणलेले अधिकारी आहेत यांना बदललं पाहिजे. तुम्ही सगळी यादी बघा, डिव्हिजनल कमिशनर, कलेक्टर, अमुक आणि तमुक सगळी त्यांचीच माणसं आहेत. काय होणार आहे या समितीनं? त्यामुळे हा सगळा अंजलीताई, तुम्हाला या सगळ्याचा खूप चांगला अभ्यास आहे म्हणून मी तुम्हाला मुद्दाम हा प्रश्न विचारतोय की समजा अशा प्रकारचा फ्रॉड हा सामान्य माणसाने केला असता तर त्याच्यावर कुठले कुठले गुन्हे लागले असते, किती दिवस ते जेलमध्ये गेले असते, काय झालं असतं बरं? सामान्य माणूस ज्याच्यासाठी कायदे बनले त्या देशात. अगदी कसं आहे की एखाद्या साध्या चोराने जर 10,000ची चोरी केली तर तो जेलमध्ये सडतो, कारण त्याला बेल घ्यायचे पण पैसे नसतात आणि कोणी बेल द्यायलाही जात नाही. आताच्या घटकेला हा जो सो कॉल्ड हे जे अग्रीमेंट आहे, अग्रीमेंट म्हणतात 300 कोटी, खरं तर आपण परत तेच म्हणू 1804 कोटी त्याचं व्हॅल्युएशन आहे, पण आताच्या घटकेला 300 कोटी झाले आणि 300 कोटी अजित पवार म्हणतात दिले गेले नाहीत. याचा अर्थ पेपरवर किंवा ट्रान्झॅक्शनली, आरटीजीएसनी किंवा चेकनी हे दिले गेले नाहीये. तर मग ते कॅशनी दिले का? कारण त्याच्याशिवाय व्यवहार 40 एकरचा कोणीच करणार नाही जोपर्यंत पैसे मिळत नाहीत. ती शीतल टेकचंदानी काही इतकी काही स्वच्छ हे नाहीच आहे, कारण त्यांच्यावर आधी ईडीचे अनेक चौकशा चालू आहेत, गुन्हे देखील दाखल आहेत. तर अशी व्यक्ती पैसे मिळाल्याशिवाय सही करणार नक्कीच नाही. तर मग हा जर व्यवहार झाला असेल, कॅशनी झाला असेल, तर याला 10 कोटीच्या वरचा असल्यामुळे याच्यावर ईडी आणि ईओडब्ल्यू ची चौकशी झाली पाहिजे. 10 कोटीच्या वर असेल की पोलिसांच्या याच्यातनं ते वर जातं. आणि मला आता असं देखील कळलंय की सेकंड FIR जो झालाय तो त्याच्यासाठी झालाय. आणि याच्यात इतर आपल्याला गोष्टी जर बघायच्या असल्या, जसं मी म्हटलं की स्टॅम्प्स ऍक्ट प्रमाणे जे आहे ते जास्त महत्वाचं आहे, कारण स्टॅम्प्स ऍक्ट मध्ये जर फ्रॉड झाला असेल आणि त्याच्यात जर शिक्षा 7 वर्षाच्या वर असेल तर त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे. पण आताच्या घटकेला आपण सगळेच असं गृहीत धरून चालतोय की अटक सोडा, त्या पार्थ पवारवर FIR सुद्धा होणार नाही, तर मात्र मग त्या लढायलाही काही नाही. आपण त्याच्यासाठी तर चर्चा करतोय महाराष्ट्राच्या. हा ताई, महाराष्ट्राची भावना आहे ना, जर चुकीचं झालंय, चुकीचं केलं असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही भावना आहे. हा सुषमाताई, मला प्लीज पूर्ण करा. सुषमाजींचा बर्थडे आज, तर त्यांना मला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा द्यायच्या आहेत. आणि तुम्ही आज वाढदिवस असून देखील आलात, खरंच खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि त्या जो मुद्दा त्यांनी मांडला तो खरंच खूप महत्वाचा आहे की याच्या आधीचा जो जैन समाजाच्या ज्या जमिनीवर जे मुरलीधर मोहोळनी केलं होतं त्याच्यावर ना FIR झालाय, ना त्याच्यावर चौकशी झालीय. त्याच्यात फक्त सलटवून, म्हणूनच कदाचित त्यांनी यांना सांगितलं असेल पवारांना, अजित पवारांना, की तुम्ही जाऊन बोला की आता हा व्यवहार कॅन्सल केलाय, त्यामुळे सगळं आता संपलं. नवीन सापडली आता, म्हणजे याच्यातून बाहेर पडणे. पण सुषमाताई, माझं एक म्हणणं आहे, असं करावं का? कारण बघा, जैन प्रकरणामध्ये तेच झालंय. आता एक नवीन कृषी विभागाची जमीन आहे ती पण अशीच हडप केल्याचं समोर येत आहे. हे सगळं समोर आलंय. आता हे बाहेरून लक्षात आलं, सरकारला हे लक्षात आलं नाही की आपली जमीन हडपली आहे. ह्या राज्यातल्या कुठल्या कुठल्या वास्तू अजून सरकारच्या ताब्यात आहेत आणि कुठल्या वास्तू आपल्या घेतलेल्या आहेत विकत, याचा काही आढावा, ऑडिट होणं गरजेचं आहे का? कारण महाराष्ट्राला माहितीच नाही, कारण हे प्रकरण समोर आलेलेच नाही आहेत. आणि एकदा महाराष्ट्राला कळालं पाहिजे की जे अजून आपण सरकारचं आहे म्हणतो ते सरकारचंच आहे का. निश्चितपणे या सगळ्यांचं ऑडिट झालं पाहिजे. विशेषतः सोशल फॉरेस्टच्या ज्या जमिनी आहेत त्या फॉरेस्टच्या पुन्हा तांत्रिक अडचण आली आहे. हा हनुमानजी. विलासजी, माझं विजय कुंभार सरांना आणि अंजलिया दमानिया मॅडमला ही माझी विनंती आहे, आणि आपण सगळेच विरोधी पक्ष म्हणून अर्थात आमची जबाबदारी आहे की महाराष्ट्रामध्ये
गायरान जमिनी ज्या आहेत त्या गायरान जमिनी सौर ऊर्जा प्रकल्पासाठी खुद्द देवेंद्र फडणवीस साहेबांनी, त्यांचं नाव मी यासाठी घेतो की ते ऊर्जा मंत्री आहेत, अनेक खाजगी कंपन्यांना गायरान जमिनी त्यांच्या घशात घालण्याचं पाप महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे. एक. दुसरं, मोहित कंबोज नावाचा देवेंद्र फडणवीस साहेबांचा अत्यंत प्रिय कार्यकर्ता मुंबईमध्ये अनेक सोसायट्या पुनर्विकासाच्या, अनेक मोकळे भूखंड त्याच्या घशात घालण्याचं काम करण्यात येत आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे. त्याच्यावर माध्यमांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि आपण सगळ्यांनी आवाज उठवला पाहिजे. मुंबईमधल्या जमिनी सुद्धा त्याच्या घशात घालण्यात येतात. आणखी एक सांगतो की एका मोठ्या उद्योगपतींना, ज्यांच्यासाठी हे सरकार काम करते असा आमच्या राहुल गांधींचा आरोप असतो, राहुलजींनी सांगितलेल्या त्या एका उद्योगपतीच्या नावानं जे आम्ही म्हणतो की हे सरकार त्यांच्यासाठी काम करतं, त्याला तुम्ही या पुनर्विकासाच्या प्रकल्पामध्ये, ज्याला मुंबईमधला सगळ्यात मोठा पुनर्विकास प्रकल्प म्हणला जातो धारावीचा, अब्जावधी रुपयांचा फायदा होणार आहे, तर त्याला अशी स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आली. कॅबिनेटमध्ये बैठक घेऊन 1000 कोटी रुपयापेक्षा जास्त स्टॅम्प ड्युटी माफ केली. तर देवेंद्रजी, महायुती सरकार, अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेब अशा असंख्य जमिनी लाटत आहेत. मी ज्या पुण्यामध्ये बसून बोलतोय तिथल्या ओपन पेस, पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपाची सत्ता असताना त्यांनी खाजगी बिल्डरांना अक्षरशः घशात घातल्या 99 वर्षाच्या करारावर. त्यामुळे हे भारतीय जनता पक्षाचं सरकार भारतीय जमीन बळकाव अशी पार्टी झालेली आहे. त्यांना आज त्यांचाही प्रवक्ता नाहीये. मी तुमच्या आरोपांना त्यांच्याकडून उत्तर घेतलं असतं, पण त्यांचाही प्रवक्ता नाहीये. कुंभार सर, शेवटची कमेंट. तुम्हाला वाटतं का या प्रकरणात तातडीनं पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे? गरजेचं आहे, हे खरं आहे. परंतु राज्याचे मंत्री सगळे परस्पर विरोधी बोलतायत. ते याच्यामध्ये गुन्हा झाला याची कबुली देत आहेत. आत्ताच मी एक स्टेटमेंट वाचलं की IT मंत्री म्हणतायत की आम्ही त्याला अशी काही परवानगी दिलीच नाही. याचा अर्थ ती फोर्जरी झालेली आहे. त्याचे सर्टिफिकेट स्टॅम्प ड्युटी माफीसाठी दिलेलं आहे, ते खोटं आहे असं आता मंत्री म्हणतायत. त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही चौकशीची वाट न बघता याच्या जे संबंधित आहेत त्या मंत्र्यांनी आधी राजीनामा दिला पाहिजे. सगळ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत. त्याशिवाय जनतेचा याच्यावर विश्वास बसणार नाही. तुम्ही कसं निवडून येता वगैरे हा आमचा विषय नाही, परंतु जनतेचा पैसा एक जरी रुपया असला तरी त्याचा हिशेब आम्हाला मिळाला पाहिजे. तुम्ही जे बोलताय ते खरं बोलताय, त्याच्यावर आमचा विश्वास बसला पाहिजे. आता तुमची जी स्टेटमेंट येत आहे त्याचं कधीतरी स्वतःच्या स्टेटमेंटचं ऑडिट करा आणि आपण काय, आता शब्द मला परत सापडणे, आपण काय दर्जाच्या अशा नाही. एक आहे, सामान्य माणसाच्या मनात आज राग आहे, संताप आहे, चीड आहे. त्याला वाटतंय त्याच्या डोळ्याच्या देखत महाराष्ट्र असा लुटू नये ही त्याची अपेक्षा असू शकत नाहीये. आणि बघा महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना काय वाटतंय. जेव्हा आपण त्यांना प्रश्न विचारला होता, त्यांचं मत मागवलं होतं की पार्थ पवार, अजित पवार यांचे पुत्र यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का. बघा प्रेक्षकांना काय वाटतंय, परसेप्शन काय चाललंय खाली. राज्यातल्या 94% लोकांना वाटतंय, ज्यांनी मत दिलं, हजारो लोकांनी याच्यासाठी मत दिलंय, 94% लोक म्हणतायत होय वाचवलं जातंय, 6% लोक नाही म्हणतायत. याचा अर्थ लोकांना कळत नाही असं नाहीये, लोकांना सगळं कळतंय. याची दखल घेणं गरजेचं आहे. आज या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.